जय जिजाऊ जय शिवराय। तर मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आवी जिंजुर्डे या यूट्यूब चॅनलवर। तर बघा सुंदर दिवसाची सुंदर सकाळ पण झालेली आहे आणि सकाळी सगळ्यांना गुड मॉर्निंग। आणि आज महिलांसाठी तर एकदम आनंदाचा दिवस आहे, म्हणजे आज आहे वटपौर्णिमा। वटपौर्णिमेच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तर बघा पाऊस पण चालू झालेला आहे आणि म्हणजे आता भरपूर ठिकाणी पेरणीची पण सुरुवात झाली। आज पहा आभाळ पण आलं आणि वट सावित्री पौर्णिमाचं म्हणजे काही ऊन बिन नाही, मस्त शिरळ आहे। आणि आज 11:30 वाजता पूजा आहे, म्हणजे 11:30 नंतर पूजा चालू होणार आहे पौर्णिमाची। तर बघा आज वटपौर्णिमा आहे आणि सकाळी सगळ्यांची तीच घाई राहते, कारण की 11:30 वाजता म्हणजे 11:30 वाजल्याच्या नंतर पूजा चालू होणार आहे। तोपर्यंत मम्मी त्या पण बाकीचं काम आवरीत होत्या आणि तुम्हाला तर माहिती आहे मी म्हणजे मम्मी पप्पाचीकडे होते आणि आता आम्हाला सगळे मिळून जाणार आहे मी वडाची पूजा करायला। तर लोक मी तुम्हाला दाखवते आईचं चालू आहे वडाची पूजाचं ताट करायचं। तर ताटन ते दाखवते मी तुम्हाला कसं करायचं, चला। तर आमच्या आईनी बघा किती मस्त लक्ष्मीचा फोटो आणि घट पण भरलेला आहे, कारण की वट सावित्री पौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा करायच्या अगोदर आपल्या घरात लक्ष्मीचा फोटो असेल तर लक्ष्मीचा फोटो मांडायचा आणि घट भरायचा। एक नंबर आपल्याला घरातल्या देवीची पूजा करायची असती, त्याच्यानंतर वट सावित्री पौर्णिमा आपण वडाची पूजा करायला गेलो का मग वडाची पूजा करायची असती। चला मी तुम्हाला लगेच दाखवणार आहे, तिकडं आईचं चालू आहे पूजाचं ताट करायचं। चला आता आपल्या आईचं ताट पण करायचं चालू आहे। तर झालं नाही आई ताट करायचं चालू आहे करायचं। आधी कुंकाचा करांडा घ्यायचा, नंतर मग ओटी भरायचे सामान घ्यायचं, फुलं घ्यायची, देवी वडापाशी ओटी भरण्यासाठी एक पीस घ्यायचं हिरवा, आंबा घ्यायचा, अक्षता घ्यायच्या, अगरबत्त्या घ्यायच्या आणि सुवासिनीचं काय लागतं, बांगड्या लागत्या, सुपारी, खारीक, हळकुंड, बदाम आणि आवश्यक करून ते दोऱ्याचा बंडल राहतो ना, ते दोरा चक्र घालायला फेरे घालायला लागतात। त्यातली गुलाबाची फुलं, अक्षदा, त्याला ते ओटी भरायसाठी गहू, आंबा आज आवश्यक लागतो, कारण 7 फेरे मारले की मग ते तोडायचा नसतो, ते तिथेच गुंडवून घ्यायचा, दुसऱ्या सुवासिनीने घ्यायचा नाही, एकमेकीला चालत नाही। आई काय कशासाठी घेतलं? हे तुझ्या पूजेसाठी वस्त्र करावं लागतं ना दान, हा त्यासाठी आता हे वस्त्र भरून घेतले कापसाचे ना। हां, त्याला हळदी कुंकू लावायचं, ते तुझ्याशिवाय तिथं ठेवायचे। सगळं ताट घेतलं मग भरून तू? सगळं ताट आणि नागिनीचे पान नाही घेतले? नागिनीपाना घेऊन जाताना तिथं आहे का? बरं बरं, हे बघा असं मस्त असं ताट बनवून घेतलेलं आहे ना, हळदी कुंकाचं पीस, गहू पण घेतले नाही वटी भरायला, आणि इकडं हे वटीचं सामान आहे हा ना। तर याच्यामध्ये ही दोऱ्याचं बंडल आहे, कारण की प्रत्येक सुवासिनीना दोऱ्याचे म्हणजे बंडलचे फेरे मारले 7, कारण की ते दोरा तोडावं नसतं हा नाही, म्हणजे ही जी गुंडी कापली दोऱ्याची ती फेरे मारल्याच्या नंतर तिथंच ठेवायची। चल मग आता लगेच आवरावं लागेल आपल्याला बी। आणि हा ना मग ही आमची परी आहे, तर बघा कशी हसते। तुला यायचंय परी आमच्यासोबत? हा येणार आहे का आंबे खायला? खायचे आंबे? चला आता आम्ही निघालेलो आहे वट सावित्री पौर्णिमेच्या पूजाला। तर बघा सगळ्याजणी निघल्या आणि आता आमचं आवरलं पण होतं। चला बहिणी आवरला का? आई चल ना, चला मामी आवरला का? कुठं जायचं पण आपल्याला इकडे जायचंय। तर हे बघा आता सगळेजण निघालो आम्ही। तर आमची आजी एक शिवला सांभाळायला थांबलेली आहे, नंतर जाणार आहे। तर आमचा शिव पण इथं बसलेला आहे, शिवचा मामा आणि शिवची आजी शिवला सांभाळायला घरी आहे। चला बहिणी। तर बघा इथं किती मस्त चाळी आहे आणि चाळीच्या साईडला गुलाबाचे ते झाडं आहे, कारण की आम्ही चाललो होतो वडाला आणि वडालाच जाताना फुलं घ्यायचे होते म्हणून इथं थांबलो। किती सुंदर असे मस्त झाडं आहे बघा, कारण की बघा आम्ही आता कुठं चाललेलो आहे, आमच्या मळ्यामध्ये एक देवीचं मंदिर आहे आणि त्या देवीच्या मंदिरापुढं वडाचं झाड लावलेलं होतं, मग त्या वडाच्या झाडाची पूजा करायला जायचंय। तर बघा इकडं सगळ्या एक जणी येऊ राहिल्या, तर आम्ही सगळ्या 5-6 जणी चाललो आता वडाची पूजा करायला।
आंबे लागते 5 आंबे वरती भरायची राहते आपण कुठं आंबे भरतो वरती एक एक आंबा नेतो फक्त आपण येतो पण आता 5-6 चला आता एकदम मस्तपैकी वडाची पूजा पण झालेली आहे आणि आता आम्ही चाललो घरी. तर बघा आमची चिल्लर गँग, कारण की आम्ही लहानपणी पण असं मम्मी सोबत आलो का आंबे खायचे. आणि हे 2 मुलं बघा कसे आंब्यासाठी आले होते आमच्या मागं आणि आंबे बी घेतले. तर त्यांच्यासोबत आमची परीना पण खाल्ला. हान परी आंबा घेतला आंबा. 2 खिशाभर. तर बघा म्हणजे वट सावित्री पौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा करायला जावं लागतं. आणि वडाची पूजा किंवा उपवास असो किंवा आपल्या पतीसाठी एकदम भारी असतो, कारण की आयुष्य वाढतं आपल्या पतीचं. तर त्यासाठी आम्ही म्हणजे सगळेजणी आलो होतो वडाची पूजा करायला आणि आता घरी पण चाललो. आता आम्ही आत्ताच घरी आलो आणि चला आता लगेच वट्या भरून घ्यायच्या आम्हाला. तर 5 सवसणीच्या वट्या भरायच्या असत्या. तर चला आता सगळेजणी आलेले आहे. चला आता आम्ही बसलेलो आहे वटी भरायला आणि सगळ्याजणी आता म्हणजे बाकीच्या तर गेल्या घरी, पण आता आम्ही 5-6 जणी इथं तर वटी भरणार आहे. आणि सगळ्यात एक नंबर सुरुवातीला वहिनीचीच, कारण की वहिनी असं मस्त असं ओखाणं घेणार आहे. आता तिला नाव घ्या लहान वहिनीला घेऊ का? संसार आहे दोघांनी तो सावरायचा आहे. मी पसारा केला तर शांतीला पाठवून मी आवरायचं. बापरे दीपारी भारी नाव घ्या. म्हणजे आमच्या भावाला आवरायला लावायचं का? दीपाचा रेकची भाजी काल खाली मला का? हा तुम्हालाच आता रे खाली भारी चालू दे ना गायला न्या. हा गेलं आता रे खाली बायकी जरा गेले. हा कायच पण काय म्हणू आता काचीची नाही गुलाबाचं पाणी नाव कोण घेते विष्णूची नाही मग इकडे मस्त पूजा झाली गर्दी नव्हती इकडं रोडला जर गेला असतं गाड्या ते आगनामध्ये होती तुळस, तुळशीला घाली होती पाणी. आधी होते आई बापाची ताणी, आता झाले अविनाश रावांची राणी. हा ताईची बारी. आता ताईची बारी. आता ताईला नाही पूजा नंतर करून पण आता वडीवर हा ताईला मीच नाव घ्यायला इथं. ताईला जायचंय पण नंतर अशीच साडी चिरून दे. आता जोरात लिहा आमच्या अंडाच नाव गाजलं पाहिजे. हा तेच करत मग मी पटकन असं गेली मग आई घेतलं का? आई पण घेईन ना घेईन बरोबर आई. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी दसऱ्या पाठात नाव घेते रामकृष्ण हरी. देवाची देवाचंच नाव घेते. आता आई तू आवड पटकी याचे चालू आहे तर पटकन पिंडीला गेलवाची वापरून पाठाचं नाव घेऊन जमान राखून चला भाऊ आता आम्हाला खूप सोडायचंय. चला आत्ताच आता आलो आम्ही तिकडून वडाची पूजा करून. आणि आमच्याकडे म्हणजे असं प्रथा आहे की वडाची पूजा केल्याच नंतर घरी आल्याच नंतर उपवास सोडते. तर आत्ताच आम्ही जेवण पण केलं आणि पूजा पण करून आलो होतो. तर आज छोटासा व्हिडिओ बनवला होता. तर तुम्हाला आमचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.